जे गाव करील ते राव काय करील अशी म्हण प्रचलित आहे आणि त्याचा अनुभव पुढारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागडमध्ये आलाय। नेमकं गावाने आणि समाजाने पुढे येऊन केलंय तरी काय बघूया। पूल म्हणजे पूल असतात, पण सगळे पूल सेम नसतात आणि खास करून बनणारा पूल जर का भामरागड सारख्या भागात असेल जिथं नक्षलवाद्यांना त्यांचा विरोध असेल तर अशा वेळेला या पुलाची कहाणी ही आगळी वेगळीच असणार। गडचिरोली जिल्ह्यातलं भामरागड, जिथं पावला गणिक नक्षल्यांची भीती असते, तिथंच आहे जुबी नाला। पार करण्यासाठी इतका कठीण तर विचार करा पावसाळ्यात काय हाल होत असतील। जे शिकणारे विद्यार्थी आहेत भामरागडला शिकतात, पावसाळ्यात त्यांना खूप त्रास होतो भामरागडला येण्यासाठी आणि काही मुले असे असतात की येतच नाही इथं नाल्या भरल्यामुळे। पावसाळ्यात वगैरे त्रास होत होता। आता आम्हाला पुल्या झाल्यानंतर सगळ्या गोष्टीची मदत होईल शेतीवाडीसाठी आणि पुन्हा दवाखाने आजारीसाठी पुन्हा आणि कोणत्याही लहान मोठ्या कामासाठी शेतकऱ्यांना बहुत त्रास होत होता, त्यासाठी चांगला होईल। नाल्याच्या अलीकडे 21 गावे आणि पलीकडे भामरागड, त्यामुळे या नाल्यावर पूल बांधणं गरजेचं होतं। अखेर भूमकाल नावाची संस्था पुढे सरसावली, गावकऱ्यांसोबत बैठक घेतली आणि काम सुरू झालं। पण तितक्यात नक्षल्यांनी घोडा घातला, पुलावर काम करणाऱ्यांचे हात छाटण्याची धमकी दिली। लोकांनी कामावर यावं, श्रमदान करावं अशी मी त्यांना विनंती केली। लोकांनी होकार पण दिला, पण त्याच्यानंतर या नक्षल कमांडरनी इथे त्यांची मीटिंग घेऊन त्यांना कुणीही कामावर जाऊ नये, जो पहिला गोटा टाकेल त्याचा हात कापण्यात येईल, त्याला मारण्यात येईल, ठार करण्यात येईल अशा प्रकारच्या धमक्या त्यांना देण्यात आल्या। त्याच्यामुळे या भागातले लोक यायला भीत आहे, त्यांच्या मनामध्ये आहे की ते कामाला यावं, पण ते भीती इतकी जबरदस्त आहे की ते कुठेही या विकास कामाच्या याच्यामध्ये आपलं श्रमदान करू शकत नाही आहे। काम बंद पडलं, मग NSSच्या विद्यार्थ्यांना बोलावलं, पण तेही काम थांबवलं गेलं। कंत्राटदाराला काम दिलं, पण नक्षल्यांच्या धमकीनं तोही पळाला। हे नुसतंच नक्षलवादी भागातलं काम नव्हतं, तर या संपूर्ण प्रोजेक्टवर भीतीचं पांघरून घालण्याचा प्रयत्न झाला आणि काही अंश तो आधी सफल होईल असंही वाटलं। अखेर भूमकालनं हे काम आपल्याच हाती घेतलं। ना कुणी इंजिनियर, ना कुणी कॉन्ट्रॅक्टर, कुणी प्राध्यापक, समाजसेवक, कुणी बिझनेसमॅन। मोजक्या मजुरांना हाताशी घेऊन काम सुरू झालं आणि नक्षल्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागला। नक्षलग्रस्त भागामध्ये परिस्थिती फार वेगळी असते। शासनाने मंजूर केल्यावर, सँक्शन केल्यावर, ठेकेदार आल्यावर सुद्धा एखादं काम घडेलच असं नाही, त्याच्यात पदोपदी बाधा निर्माण होतात आणि म्हणून खास करून अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा भामरागड एटापल्ली भागांमध्ये, दुर्गम भागात छोट्या छोट्या गाव पाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये रस्ते आणि पूल निर्माण व्हावे याच्यासाठी आम्ही लोकसहभागाची, लोकांनी मागणी करण्याची एक प्रक्रिया निर्माण केली। 28 स्वयंसेवक, 125 फुटांचा पूल, 7.5 लाखांचा खर्च, JCB, मिक्सर आणि डोक्यावर नक्षल्यांचं सावट घेऊन अव्याहत काम सुरू आहे। प्रकल्प आम्ही 20 तारखेपासून चालू केलेला आहे आणि आज जमेतोपर्यंत आम्ही 12 दिवसात टार्गेट दिलेलं आहे आणि लवकरात लवकर प्रयत्न राहील आमचा हा आणि मजबूत आणि सगळं काही करू आम्ही आणि नक्षलवाद्यांचा विरोध असून सुद्धा आम्ही ही सुपारी उचललेली आहे। हे काम होणार त्यामुळे अतिशय लोक आनंदी आहे आणि मे महिन्यात डिक्लेअर करून आम्ही डिसेंबर महिन्यात येत्या म्हणजे 2016 मध्ये डिक्लेअर केलं आणि 2016 मध्येच आम्ही हा पूल पूर्ण करतो आहे, तर ह्याचा पण भूमकालला विशेष आनंद आहे। आता काम उरकायचं आहे, कारण याच भागात 2 तारखेपासून नक्षल्यांचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे। ही जशी एका पुलाची कहाणी आहे तशीच ही हिमतीची सुद्धा कहाणी आहे। मात्र दुर्दैवी बाब ही आहे की अजूनही आपल्या देशात पूल बांधायला इतकी हिम्मत पहिले बांधावी लागते। गडचिरोलीहून रूपराज वाकोडेचा, सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर।